सदुपयोग करना है। एक कम्युनिकेशन इस तरह से होना चाहिए। प्रॉब्लम सभी के हैं, आपके भी है और हमारे भी है। और आफ्टर पैंडेमिक अगर हम देखें तो एवरीबडी इज गोइंग थ्रू अ बैड पैच। तो और मुझे ऐसा लगता है कि दुनिया में ऐसा कोई भी प्रॉब्लम नहीं है जिसका सॉल्यूशन डिस्कशन से नहीं निकलता। तो इससे पहले भी मेरी बात हुई है, आपके ग्रुप को जो भी लोग मीन्स रिप्रेजेंट करते हैं उनसे बात हुई है कि किस तरह से हमें क्वेश्चन लिस्ट भी आई हुई है। वो क्वेश्चंस को लेकर आप सवाल पूछेंगे और राहुल सर उसका जवाब देंगे। मैं एक बात यहाँ कहना चाहूँगा कि है प्रॉब्लम, कंस्ट्रक्शन बोलेंगे, सब कुछ है। पिछले 6 से 8 महीने से मेरी बात चल रही थी कि कंपनी में एज ए CEO ज्वाइन होने की, लेकिन 2 महीने पहले मैं ज्वाइन हुआ क्योंकि राहुल सर और मैं कुछ चीज़ों के लिए हम वेट कर रहे थे। और अब वो समय आ गया है कि एग्जीक्यूशन जिसे हम बोलते हैं, कंपनी का सारा ब्लूप्रिंट रेडी है। पिछले हफ्ते में जाके सर को मिलकर आया कि किस तरह से क्या चीज़ें करनी है। इसके बारे में मैं कुछ नहीं बोलूँगा क्योंकि सर ही बोलेंगे तो आई थिंक दैट विल बी बेटर। सो इस माइक को सर को देने से पहले मैं एक इंसिडेंस छोटा सा है जो मुझे आप लोगों से शेयर करना चाहूँगा। एक क्लाइंट आया था अपने वार्निंग के ऑफिस में, जब भी आते हैं तो क्लाइंट आते हैं, मुझसे भी मिलते हैं, बोलते सतीश सर से मिलना है। तो बट ऑब्वियस उनके कुछ प्रॉब्लम्स थे, उन्होंने मेरे से वो प्रॉब्लम डिस्कस किए और उसी समय उन्हें एक कॉल आया, उनके किसी मित्र का कॉल था। तो उनको फ्लैट चाहिए था। तो बस ये बोलने लगे कि सर अरे बहुत अच्छा है हमारा प्रोजेक्ट, आप वार्निंग में आइए, बुकिंग कीजिए। तो उनका मेरे केबिन में ये सब बातें हो रही थी। सुनकर फिर जैसे उन्होंने फ़ोन रखा, मेरी तरफ देखकर वो मुस्कुराए। उन समझ गया उन्होंने कि मैं कुछ अलग एक्सपेक्ट कर रहा था कि इतना देर इन्होंने इतनी प्रॉब्लम बताई और जब बाहर से किसी का उन्हें फोन आया तो प्रोजेक्ट के बारे में वो इतना भर भर के बोल रहे। तो उन्होंने एक बात कही, सर ये प्रोजेक्ट आपका नहीं है, एक्सेविया का भी नहीं है, ये प्रोजेक्ट हमारा है। ये प्रोजेक्ट के मालिक आप सब लोग हैं। अगर हम ही हमारे प्रोडक्ट के बारे में या प्रोजेक्ट के बारे में निगेटिव बोलेंगे तो हमारी ये जो प्रॉपर्टी है उसको अप्रिसिएशन कैसा होगा? अप्रिसिएशन तो तभी होगा कि जब सारे फ्लैट्स बिक जाएंगे और कंपनी के पास बेचने के लिए जब फ्लैट्स नहीं रहेंगे तब जाके आपके प्रॉपर्टी का अप्रिसिएशन होगा। तो आई वाज शॉक्ड कि इस लेवल तक वो सोच रहे हैं। तो बस ये बात ध्यान रखिए कि ये प्रोजेक्ट आपका है। हम लोग ज़्यादा से ज़्यादा 2 साल तक यहाँ हैं आपको ये सब हैंड ओवर करने के लिए। और फिर से मैं आप सबका स्वागत करता हूँ और 2 शब्द बोलने के लिए मैं माइक देता हूँ विश्वनाथ भालके सर। फक्त 2 मिनिट। आपल्या ग्रुपचे 2 CEO, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राहुल नाथ सर, आपले MMRचे CEO सतीश पिलकपाजी, आपले ऑपरेशन हेड माणिक खरात, आपले सर्व स्टाफ आणि उपस्थित आपले सर्व ग्राहक बंधू भगिनी आणि मित्रांनो, जून 2020 पासून मी माझ्याकडे ही जबाबदारी मागणी प्रोजेक्टची प्रोजेक्ट डायरेक्टर झालो आणि प्रोजेक्ट डायरेक्टर झाल्यानंतर ज्या प्रकारचं सहकार्य मला सर्व कस्टमरकडून मिळालं, सहकार्य मिळालं, मार्गदर्शन मिळालं की ज्यावेळेला मी सगळे बिल्डिंग्स आम्ही पोझिशन द्यायला तयारी करत होतो तर एका मीटिंगमध्ये मला सांगितलं सर तुम्ही सगळ्या बिल्डिंग्स करू नका, आम्हाला ॲटलिस्ट एक बिल्डिंग तरी द्या. मला आठवते मॅडम बोलल्या होत्या. त्यानंतर म्हटलं एक बिल्डिंग नाही आपण 10 बिल्डिंग करू. त्याच्यानंतर पुढच्या मीटिंगमध्ये ज्यावेळी मी परत म्हणालो की आपण 2 बिल्डिंग करतोय, त्याला खूप मला फायरिंग केली की तुम्ही 2 नाही मला 10 बिल्डिंग मिळायला पाहिजे. त्यानुसार म्हणजे आपण 5 ते 6 वेळा ती मीटिंग आपण घेतल्या, 5 ते 6 वेळा तो फॉलोअप घेतला. त्या फॉलोअपचा परिणाम असा झाला की त्यामुळे आपण इथे साईटवर छानपैकी कोऑर्डिनेशन करू शकतो. मला आठवते आता D2 आणि B3च्या मध्ये आपण बसतोय. इथे रात्रीच्या वेळेला कॉन्क्रिटिंग केलं होतं. रात्रीच्या वेळेला ग्रुपवर अपडेट होतं की बाबा कॉन्क्रीट सुरू झालं आहे, आपल्याला 5 जूनला ॲटलिस्ट आपण टोकन पोझिशन तरी आपण देऊ शकतो B2 बिल्डिंगचं. तर या सर्वांच्या सहकार्याने आणि आता पिलवर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांचा आहे. आपण अनेकदा बोललो की हा आपल्या सगळ्यांचा प्रोजेक्ट आहे. या सगळ्यांनी मिळून या प्रोजेक्टला एका वेगळ्या लेवलवर घेऊन जायचं आहे. आज राहुल सर आपल्या मध्ये आलेले आहेत. आपण अनेकदा असं बोललो की राहुल सरांच्या मनामध्ये होतं की आपण वेगवेगळ्या ग्रुपला बोलवून की या प्रोजेक्टमध्ये आपण काय काय करणार आहोत.
आपलं जे टेबल टॉप मॉडेल आहे ते टेबल टॉप मॉडेल हे पूर्ण कन्सेप्ट राऊत सरांचं आहे. इथे होणारे मोठमोठे गार्डन्स, रस्ते, सर्कल्स, त्याचं ब्युटिफिकेशन हे यांनी स्वतः बसून आर्किटेक्टच्या बरोबर दिवस रात्र मेहनत करून तो कन्सेप्ट डिझाईन केला आहे. आणि ही वॉन्टेड टू कम्युनिकेट, ही त्यांची इच्छा होती की सगळं तुमच्याशी बोलायचं आहे की हा एक वेगळ्या लेवलचा एक्झर्बियाचे अनेक प्रोजेक्ट आहेत. सरांच्या मनामध्ये ते अनेकदा बोललेत सुद्धा की आपल्या सगळ्या प्रोजेक्टमधला सर्वात सुंदर आणि देखणा एक्झर्बिया वांगणी हा प्रोजेक्ट असणार आहे. त्यामुळे सर आज इथे आलेले आहेत वेळात वेळ काढून. मी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या आणि सरांमध्ये. मला बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी विनंती करतो राऊत सरांकडे मार्गदर्शन करा. गुड आफ्टरनून एक्सर्बिया. अभी मैं हिंदी में ही बात करूँगा क्योंकि सब लोग शायद हिंदी समझ में आएगी. तो ये एक्सर्बिया का जो हमने फॉर्मेशन किया था 2012 में, तो ये अफोर्डेबल हाउसिंग बेसिकली जो लोग हैं जिनको बॉम्बे में घर लेने की कैपेसिटी नहीं है या घर की कीमत बहुत ज़्यादा है, अब उन लोगों के लिए हमने ये बेसिक टाउनशिप प्लान की थी. तो 2012 में हमने ये ड्रीम कॉन्सेप्ट रखा था और उससे बहुत ही अच्छा उस टाइम पे ये रिस्पॉन्स मिला था. बेसिकली अगर मुझे यहाँ पे ये कहते हुए बहुत खुशी हो रही है कि आज तक हमने 15,000 घरों का डिलीवरी किया है, पोजीशन किया है, जिसमें लोग रह रहे हैं. आज भी हम लोग हर महीना 200 से 250 घर का पोजीशन अलग अलग प्रोजेक्ट में हर महीना देते हैं. और इस प्रोजेक्ट में भी अभी पोजीशन शुरू होने जा रहे हैं. कुछ पोजीशन हुए हैं और अभी और भी 5 पोजीशन शुरू होंगे. बेसिकली ये जो प्रोजेक्ट है ये जब शुरू किया था एक्सर्बिया, तो वैसे ही हमने इससे भी बड़ा एक प्रोजेक्ट था हिंजोड़ी के अंदर, वो सबसे पहले हमने लॉन्च किया था. 2018 में हमने वो लॉन्च किया था और हमने तभी 9 लाख रुपया अपार्टमेंट के आसपास हमने अपार्टमेंट उधर बेचे थे. तो सब आजू बाजू जो बिल्डर्स थे उन लोगों ने कहा था कि इतने कम रेट में अपार्टमेंट कैसे दे पाएंगे, ये पोजीशन दे पाएंगे क्या. हाँ, सब कस्टमर को भी बहुत सारी शंकाएं थी कि हमारा फ्लैट मिलेगा क्या. तो वो प्रोजेक्ट हमने 2017 में डिलीवर किया. आज वो प्रोजेक्ट में 15,000 लोग रह रहे हैं. सारा स्विमिंग पूल से लेके सारे एमिनिटीज के साथ एकदम ऐशो आराम से उधर 15,000 लोग रह रहे हैं. और एक खुशी की बात यह है कि जो फ्लैट हमने 9 लाख रुपये में बेचा था, आज वही फ्लैट की कीमत उधर 20 लाख हो गया है. अगर तुम में से कोई भी लोग अगर जाना चाहते हैं तो वो प्रोजेक्ट पे जरूर जाइए. तो आपको भी समझ आएगा बेसिकली कि ये जो टाउनशिप है ये आगे चल के किस तरह से डेवलप हो रही है. अब ये वांगनी टाउनशिप के बारे में थोड़ा सा बताऊंगा. यहाँ पे टोटल 10,000 घर आने वाले हैं और 250 दुकान आने वाली है. इस 10,000 घर करीब 40-42 बिल्डिंग्स है टोटल मिलाकर जिसमें ये है. ये वांगनी प्रोजेक्ट जो है उसमें जो पहला 10 बिल्डिंग है उसमें से मेरे ख्याल से कुछ 5 बिल्डिंग में अभी काम ऑलमोस्ट कंप्लीट हो गया है, जिसका पोजीशन चालू हो गया है. और अगले 5 बिल्डिंग में हम लोग थोड़े दिनों में खोलने वाले हैं. इसके बाद में 17 बिल्डिंग्स का पोजीशन होगा. उसके सब डेट्स अभी वेबसाइट पे दिए गए हैं. ये प्रोजेक्ट भी खाली फ्लैट इसका नहीं है, पूरा टाउनशिप प्रोजेक्ट है. इसमें 250 दुकान है, मेडिकल फैसिलिटीज है, पार्क्स है, क्लब हाउस है. जो हमें आप लोगों ने शायद मॉडल में देखा होगा उसी तरह से हम लोग डेवलप कर रहे हैं. प्लस एक अच्छी खुशी की बात ये प्रोजेक्ट के लिए और एक ऐसी है कि जो अप्रोच रोड है, जो वांगनी स्टेशन से यहाँ तक का जो रोड है, वो भी इधर की ZP के साथ मिलकर हम लोग उसको बड़ा कॉन्क्रीट रोड कर रहे हैं, जिसके लिए हम उनके साथ टच में हैं. और शायद हम लोग जल्दी ही इसमें सफल हो जाएंगे. तो ये बड़ा 40 फुट का रोड हो जाएगा वांगनी स्टेशन से यहाँ तक. प्लस अपना कंपनी का ट्रांसपोर्ट ही जो पोजीशन के बाद शुरू होगा, तो यहाँ से वांगनी जाने के लिए आपको कंपनी का ट्रांसपोर्ट भी आप यूज़ कर सकते हैं. इसके अलावा अंदर स्कूल है जहाँ पे थोड़ा एजुकेशन फैसिलिटीज रहने वाले, मेडिकल सेंटर है. तो ऐसे सब सुविधा ये टाउनशिप के अंदर रहने वाली है. क्योंकि हमने जब ये प्रोजेक्ट डिजाइन किया था, जब प्रोजेक्ट को कॉन्सेप्चुअलाइज किया था, तब एक फैमिली बॉम्बे से इधर आकर यहाँ पर पूरी तरह से उसकी ज़िंदगी जी सकती है, ये ध्यान में रखते हुए किया था. एक बार ये टाउनशिप में आने के बाद उसको सारी चीज़ें टाउनशिप के अंदर ही मिलनी चाहिए. ये हमारा कॉन्सेप्ट है. तो वो कॉन्सेप्ट के ऊपर हम लोग चल रहे हैं. अगर ये कोविड बीच में नहीं आता तो शायद ये अब तक पूरा हो गया रहता, बट कोविड की वजह से अब तक 2 साल डिले हो गया है.
लेकिन कोई भी अच्छी चीज़ बनाने के लिए थोड़ा वक्त लगता है, और इसीलिए मैं चाहता हूँ कि आप सब लोग हमारे साथ पेशेंस में रहिए। एक अच्छी चीज़ हम लोग डिलीवर कर रहे हैं। क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन में भी हम लोग इसको, जो बॉम्बे में दूसरे बिल्डिंग्स होते हैं उसी क्वालिटी में हम लोग इसको डिलीवर कर रहे हैं। अच्छे लिफ्ट्स, अच्छे एम्यूनिटीज, अच्छे इक्विपमेंट्स के साथ इसको एक अच्छा टाउनशिप की तरह हमको पोजीशन देना है, ताकि आप आगे की पूरे आपके जो ज़िंदगी है, आपके बच्चे लोग हैं, इसको एक अच्छी क्वालिटी मिले, अच्छा प्रोडक्ट मिले, अच्छा घर मिले। ये हमारा विजन है। तो बेसिकली इसमें जो भी अभी दूसरी में जो काम चालू होने वाला है अगले महीने से, क्योंकि इसमें जो हम लोग 10 बिल्डिंग अभी डिलीवर करेंगे, उसके बाद आगे का जो 17 बिल्डिंग है उसमें भी फुल स्विंग में काम चालू होगा, और ये पूरा प्रोजेक्ट हम लोग 2 साल में डिलीवर कर देंगे। रेरा में भी अपना 2025 का डेट है, उसके पहले ही हम लोग पूरा कंप्लीट कर देंगे। उसमें से पहला फेज तो अभी डिलीवर हो जाएगा, सेकंड फेज 1 साल के अंदर डिलीवर हो जाएगा, और लास्ट फेज भी जल्दी डिलीवर हो जाएगा। तो ऐसा सब ये प्रोजेक्ट के बारे में इंफॉर्मेशन है। अभी किसी के कुछ सवाल जवाब रहेंगे तो आपके जो प्रतिनिधि है उनसे हम लोग सुनेंगे और उनका जवाब भी हम देंगे। थैंक यू वेरी मच। सभी आए आए का धन्यवाद। राहुल है सर, पालके सर, सतीश सर, संदीप सर, इनका भी हम शुक्रिया करते हैं कि उन्होंने अपने कम टाइम में हमारे लिए वक्त निकाला, और हमारा जो ग्राउंड लेवल प्रॉब्लम है वो सुनने के लिए अपने जो उत्सुकता बताई उसके लिए भी धन्यवाद। थोड़ी देर पहले राहुल सर ने बताया ये जो हमारे घर है बजट कम प्राइस वाले, इसलिए हम भी सब मिडिल क्लास वाले जो है जिन्होंने हमने घर बाय किया हुआ है। पोजीशन जो उन्होंने अभी अपने छोटे से स्पीच में उन्होंने जो बताया है कि पोजीशन 1 साल में कितना बिल्डिंग होने वाला है, दूसरे साल में कितना बिल्डिंग होने वाला है, सब टेंटिवली जस्ट एंड एज्यूम। तो कुछ क्वेश्चन हम लोगों को शेयर किए हुए थे, उसी को हम लोग और थोड़ा सा कम करके क्वांटिफाई करके टाइम को भी ध्यान में देखना था। जो पहला क्वेश्चन था हमारा सप्लायर के बिहाफ में, टोटल पोजीशन विद डेट विद फुल एमिनिटीज ओसीएन सीसी, इसका हम मैक्स टू मैक्स कौन सा ईयर पकड़े? जैसे कि मुझे लगता है इससे पहले भी अपनी जुलाई में मीटिंग हो चुकी थी, और उस समय जो डेट्स दिए गए थे, और उस हिसाब से अगर हम देखेंगे तो अभी जो ये पहले 10 बिल्डिंग्स है, हम लगभग, आई एम यूजिंग वर्ड लगभग वैसे ही चल रहे हैं। क्योंकि आज हम जो बिल्डिंग में बैठे हुए, D2 हो गया, D3 हो गया, C5 है, D1 है, D2 है, बाद में CK है, D3 है, ये सारे बिल्डिंग्स है। तो उसी शेड्यूल से एक आध महीना उसमें आगे हो रहा है अपना, बच्चे में 5 बिल्डिंग्स के लिए। तो बाय द रेरा में वैसे तो 25 है, लेकिन जैसा अपने में इससे पहले ही देखिए, हम यहाँ बार बार कुछ चेंज नहीं करने वाले। 24 सितंबर तक विद फुल एमिनिटीज जो अपनी डेट है, उसी टाइम में अपना सारा का सारा प्रोजेक्ट डिलीवर हो जाएगा। अपना जो सवाल था इसमें एक्सपेरिमेंट का ऐसा आंसर है कि आने वाले 2024 में एज पर द रेरा मेंशन कि टोटल एमडीएस के साथ में ओसीसीसी, मतलब एमडीएस में उसमें सारा अपना स्कूल, स्विमिंग पूल, जो भी 17 एमडीएस अपने एग्रीमेंट में मेंशन है, वो सबके साथ में उनका ऐसा कहना है। तो हम फिलहाल ये चीज को नोट करते हैं, क्योंकि अभी हमारे सामने आंसर देने के लिए चेयरमैन सर खुद है। इसके पहले आपको बालवी जी के ये सारे जो डेट्स हैं सब बिल्डिंग्स के, ये सब बिल्डिंग्स के डेट हम लोग थियोरेटिकली वेबसाइट पे भी अपडेट कर रहे हैं, और उसमें आप जो वेबसाइट के डेट्स है वो 99% फाइनल है, बट उसमें 1, 2 या 3 महीने का फर्क पड़ सकता है ज़्यादा से ज़्यादा। तो जो वेबसाइट पे हर बिल्डिंग का डेट है वो हिसाब से हम लोग वही शेड्यूल से हम लोग फॉलो कर रहे हैं, और वही शेड्यूल में काम होगा। और जो पूरा प्रोजेक्ट है वो 2024 दिसंबर तक विद ऑल द एमिनिटीज, मतलब खाली बिल्डिंग या फ्लैट नहीं, अंदर के सब रोड्स, पार्क्स, स्कूल, मेडिकल फैसिलिटीज,
ट्रांसपोर्ट, ये सबके साथ में पूरा हो जाएगा। तो ये बात पे ताली सिर्फ ये बात हम लोग आपके साथ में हैं। अभी करंटली काफ़ी बड़ी समस्या हम सबके सामने आई हुई है। हेलो, आ रहा है आवाज? आ रहा है सर। अभी करंटली हमारे सबके सामने एक बड़ी समस्या है जिसका समाधान किसी के पास भी नहीं है, ना बैंकर के पास है ना इसके पास है। तो शायद इसका आंसर आप दे पाएंगे, इसमें से हम इसमें से निकल पाएंगे। जैसा पीएमआर हम लोग को सेंट्रल गवर्नमेंट से सब्सिडी मिली हुई थी जिसका हमारा राइट्स था। उसमें कॉस्ट सिंपल था कि ये टाइम में आपका पोजीशन या ओसीसीसी आपके हाथ में रहेगी तो आप इसमें लागू हो जाओ। तो नहीं होगा, प्रोजेक्ट डिले, टाइम पे नहीं मिला। तो ये चीज़ों से हमको सबको मेल आना हुआ है कि ये चीज़ से आपको बेहतर हो जाएगा और आपको सबको मिलेगा भी। जो अमाउंट छोटी नहीं है, बड़ी अमाउंट है, हम इससे कैसे निकलेंगे? मुझे लगता है ये सवाल होती तत्व की जो हमने मीटिंग की थी उसमें भी ये बात आपने उठाई थी। और फिर से मैं ये बताना चाहूँगा कि प्रधानमंत्री आवास योजना है, ये किसी बिल्डर या किसी क्लाइंट या बैंकर की वजह से नहीं है। ये जो NHB की स्कीम है, और उस समय में हमने क्लियर बताया था कि पाटिल साहब आई थिंक अप्रैल या मई में वो ऑफिस को गए थे, फोर्ट ऑफिस में, और वहाँ जाकर वो मिलकर आए। उसके बाद मैंने भी एक बार गया था, लेकिन वहाँ मेरी किसी के साथ मुलाकात नहीं हो पाई। तो उस समय उन्होंने क्लियरली बताया कि सारे बायर्स को बताइए कि उनका एक पोर्टल है, उस पोर्टल की हमने लिंक भी शेयर किए कि उसके ऊपर कंप्लेंट डालें। कंपनी ने स्टैंड क्या लिया? आज सबसे बड़ी अथॉरिटी कंस्ट्रक्शन की कौन सी है देश में या फिर महाराष्ट्र में? तो महाराष्ट्र की बात करें तो उन्होंने हमें ये एक्सटेंशन दिया है। और जहां तक अपने प्रोजेक्ट की बात है तो अपना प्रोजेक्ट अल्ट्रा अफोर्डेबल है। प्रधानमंत्री साहब का जो स्वप्न है कि जिन लोगों को ये फायदा मिलना चाहिए, तो प्योर अल्ट्रा अफोर्डेबल सेक्टर के सारे क्लाइंट्स या फिर जो फ्लैट्स हैं उसमें बैठते हैं। तो जब महारेरा हमें एक्सटेंशन दे सकता है तो सब्सिडी के बारे में एक्सटेंशन क्यों नहीं? और ग्रुप लेवल पर भी हमने उनको ईमेल्स डाले हुए हैं, चाहिए तो मैं आपको वो फॉरवर्ड करता हूँ कि सारे क्लाइंट्स लोगों का ये आपको कहना है, ये आप सुन लीजिए और उसे जो भी एक्सटेंशन देना है एज पर देगा वो दे दीजिए। मुझे नहीं लगता कि इतने आसानी से हो जाएगी, भले आज बैंकर के लेवल पे दिख रहा है आप। तो इस केस में कंपनी भी आप सभी के साथ है कि ये नहीं होना चाहिए। तो मेरी फिर से आप सभी लोगों से रिक्वेस्ट है कि उस पोर्टल पर जाइए, वहाँ कंप्लेन कीजिए और महारेरा ने एक्सटेंशन दिया हुआ है वो आप डाल दीजिए उस पर। मुझे लगता है सब कुछ कहना चाहिए। बेसिकली जो पोर्टल है NHB का, उसके ऊपर आपने कंप्लेंट तो डाली है, बट NHB का ऑफिस भी है मुंबई के अंदर कोर्ट में। अगर उधर भी आप प्रूफ लेकर जा सके और उन लोगों को मिल सके तो ये जो सब्सिडी वापस जा रही है ये प्रॉब्लम 100% रिजॉल्व होगा। बिकॉज सब्सिडी में जो टाइम पीरियड दिया गया था उसके अंदर कोविड का टाइम पीरियड पकड़ नहीं सकते। बिकॉज कोविड में ये जो 2 साल या 1.5 साल का जो टाइम पीरियड है जहाँ पे गवर्नमेंट ने पूरा लॉकडाउन किया था, वो मॉनिटरिंग पीरियड सारे फाइनेंशियल इंस्टीट्यूशन ने दिया हुआ है लोगों को, तो ये 3 साल के अंदर वो पकड़ नहीं सकते हैं। इसलिए ये सब्सिडी जो है ये प्रॉब्लम आप लोग अगर उधर जाएंगे, हम लोग आपको पूरा आपका ऑफिस का एड्रेस भी देंगे, उधर किससे मिलना ये भी बोलेंगे। तो आप जितना उधर जाएंगे, क्योंकि देखो हमारा अल्टीमेटली हम लोग बेनिफिशियरी नहीं है वो सब्सिडी के, तो हमारा प्रेशर नहीं मिलेगा उनके ऊपर, बट आप डायरेक्ट बेनिफिशियरी हो, तो आपका जितना प्रेशर गिरेगा, आपका जितना वो सुनेंगे और ये प्रॉब्लम जल्दी रिजॉल्व होगा। तो मैं दरख्वास्त करूंगा कि मेल तो डालिए, बट आप पर्सनली भी चाहिए। इस बात को मैं ऐड करना चाहता हूँ, इस बात को ऐड करना है कि इसके बारे में कुछ पूछना चाह रहा है ना। ये मैं आपके रूल के हिसाब से 36 मंथ में प्रोजेक्ट हैंडओवर होना चाहिए, बायर्स को OC&CC मिलना चाहिए था, पर प्रोजेक्ट डिले हुआ कोविड की वजह से, वो सब लोग जानते हैं। पर सर उसके ऊपर भी अभी तक कोविड होने के बाद मतलब सब हो चुका है, कोविड के तो पेंडेमिक गया है, फिर भी प्रोजेक्ट डिलीवर नहीं हो रहा है। बैंकर्स का कहना है हमें OC एटलीस्ट OC तो दीजिए आप, OC नहीं मिल रहा है, इस वजह से
PMI सब्सिडी रिटर्न जा रहा है। एक तरफ से क्या हुआ सर, प्रोजेक्ट डिले होने की वजह से बायर्स प्रॉब्लम में आ गए, तो इसकी रिस्पॉन्सिबिलिटी बायर्स ने बिल्डर्स ने लेना चाहिए, ये मेरा मत है। देखो, प्रोजेक्ट ये डिले हुआ ही नहीं है, क्योंकि रेरा ने जो हमको डेट दिया हुआ है उसके पहले ही हम प्रोजेक्ट को कंप्लीट कर रहे हैं। देखिए, हम अगर यहाँ आपस में हम बोल रहे हैं क्या हुआ क्या नहीं हुआ, चलो हमने बोला चलो हम जाते हैं और वो सब्सिडी हम लाते हैं, तो ऐसे नहीं होगा। हमें यही प्रूव करना है कि हमारा प्रोजेक्ट डिले नहीं हुआ है। और जैसा आप बोल रहे हो, कोविड के 2 साल के पीरियड में जिंदा रहने की लड़ाई थी और उसके बाद की असली लड़ाई अब शुरू हुई है। तो हम आपके साथ हैं। अगर आप चाहते हैं कि आपके साथ हम में से भी कोई आए तो वी आर रेडी टू कम, जैसा अभी सर ने कहा कि रिप्रेजेंट करने के लिए वहाँ हम जाते हैं और ये बड़ा सबका सिग्नेचर्स लेके जो भी अपना कहना है कंबाइन हम ड्राफ्ट तैयार करेंगे जी, और डेफिनेटली हम इनको भी सॉल्व करेंगे। इन शॉर्ट एक्सपर्ट का कहना है जो पीएमआई का जो इशू है फिलहाल हम लोग फेस कर रहे हैं उसमें इनकी रिस्पॉन्सिबिलिटी है कि लोग सपोर्ट करेंगे। इनका कहना मीन्स ऐसा होगा राइट, दे विल सपोर्ट। उनका काउंटर पार्ट है कि जो लेट हुआ है वो कोई भी वजह से लेट हुआ है, तो जो रेरा को एक्सटेंशन दिया हुआ है तो वही चीज़ यहाँ पे भी मिलनी चाहिए। तो इसके लिए आप लोग अपने सब्सिडी के लिए पोर्टल में जाओ, वहाँ पे रिक्वेस्ट रेज करो, या उसमें भी कुछ अगर इनके एंड से कुछ इश्यूज आ रहे हैं दे विल हैव टू गेट आउट फ्रॉम इट। तो ये ऐसा नहीं कि जो प्रॉब्लम है इसका सोल्यूशन नहीं है, पर जो रिस्पॉन्सिबिलिटी हम लोग बोल रहे थे कि इट्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इंस्पेक्टर दे आर नहीं, तो जो इश्यूज इसके सामने आ रहे हैं वो आपने तो एक बार रिपीट करा दीजिए, उसमें एक बार देख लीजिए कि ये जो सब्सिडी जो चीज है वो किसी एंड से सॉल्व होगी विद द हेल्प ऑफ बिल्डर और विद द हेल्प ऑफ यू ओनली एंड जस्ट गेट आउट। ओके, ते तुमचा प्रश्न थोडा लिहून ठेवा, आपण आता सर्व पॉइंटला डिस्कस करू प्लीज। घेतलं जाईल तेच मी आता यामध्ये सर्व बाहेरच्या आणि डेव्हलपमेंटचं ते एक्सप्लेन केलं आता की तुम्ही रेट करा ओसीची जबाबदारी यांची होती, बँकेची नाही, त्यासाठी आपण अडचण होती। केल्यानंतर 36 महिन्याच्या आज एवढा बिल्डर हा मोठा 36 महिन्याचे नियम लागू माहिती नाही। एक काम करूया आपण, तुमचे जे काही कोणाचे असे अग्रीमेंट्स असतील ना, 36 महिना तो सर तुमचा प्रश्न कळला आम्हाला। पंतप्रधान आवास योजना 36 महिन्याच्या आतमध्ये बिल्डिंग कंप्लीट झाली पाहिजे, ती तुमच्याकडून झाली नाही। हे मी माझं नाही म्हणत, बरोबर 18 वाजेचं नाही म्हणत मी, 15, 16, 17 3 वर्ष अगोदरची ज्यांची बुकिंग तुम्ही घेतले बरोबर, त्यांचं बोलतोय बाकी काय सॉरी माझे हे बरोबर आहे। आपल्या ॲग्रीमेंट मध्ये एक्सटेन्शन पिरियड हे सगळं आपण मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे जर तशी जर केस असतील तर तुम्ही त्या ॲग्रीमेंटची एक कॉपी द्या किंवा फक्त कळवा, कॉपी आम्ही काढून घेऊ आणि त्याचाही कसा पत्रव्यवहार करता येईल ते देखील आपण बघू। हे बघा, तुम्हाला जर प्रधानमंत्री आवास योजना मिळाली नाही तर त्या कंपनीचा फायदा नाही किंवा काही आनंद नाही आहे त्याच्यामध्ये, आम्हाला पण त्रास आहे। नाही, त्याच्यावर आपण मिळून काम करूया, आपण त्याच्यावरती मिळून काम करूया। तशी जर केसेस असतील तर आम्ही स्वतःच त्याचा एक सर्वे घेतो,
सगळे काढूयात आम्ही डेटा आणि काय करताय त्याच्यावर आपण प्रयत्न करूया. सर तशा जो केसेस कोविड पेंडेमिकचा जो पिरियड्स आहे 2 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा 3 वर्ष असतील, तो पिरियड वगळता जो 36 मंथ असेल कोविडच्या अगोदर किंवा कोविडच्या नंतरचा, तर तो जर लॅप्स झाला असेल, क्रॉस झाला असेल, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी बिल्डरने घ्यायला पाहिजे. बहुतेक असे केसेस आहेत म्हणजे ज्यांनी 2015-16 मध्ये बुकिंग केलेलं आहे स्टार्टिंग फेज मध्ये, तर सगळ्यांनाच हा बहुतेकांना प्रश्न आहे. तुम्ही त्याची स्टडी करू. नमस्कार. हां, याच्यावर आपण लिगल ओपिनियन घेऊया, त्याच्यावर काय करता येईल आपल्याला ते आणि त्याच्यातनं मार्ग काढूया. हे जो उत्तर मी सगळ्यांच्या बिहामध्ये तेच दिलं होतं. मी हा जो पेमेंटचा इश्यू आहे हा तुमचा इव्हन माझा पण इश्यू आहे. मैंने आपको थोड़े पहले ये क्लियर किया था कि जो इशू है पेमा का इशू आपका हमारा सबका है, जो ऑलमोस्ट उसका एक्सप्लेनेशन एक बार टीम ने किया हुआ था. बिना टीम ने जमीनी पॉइंट किया हुआ है, हम लोग वो पॉइंट को भी सहमत है इसके लिए. लेकिन मैं फिर से वही करना चाहता हूँ, वो जो पोर्टल है उस पर एक बार हम लोग रिक्वेस्ट डाल देते हैं. वो रिक्वेस्ट के ऊपर से हम लोग क्या रिवॉर्ड आता है, आर दे सपोर्टेबल और वो किसको क्लियर करते हैं. अगर वो ब्लेम कर रहे हैं डेवलपर बिकॉज ऑफ दिस एंड दिस, then we will ask them question, they will get out this also. They are saying yes, we will get out this. मना नहीं कर रहे. सर थँक्यू. तुम्ही खूप दिवसानंतर आम्हाला भेटलात. तुमची खरोखर खूप वाट पाहत होतो. मला एक सिंपल प्रश्न आहे की आम्ही लो बजेटवाले लोक आहोत. लो बजेट प्रोजेक्टमध्ये इतक्या दूर आलो, येताना भीती वाटत होती इन्व्हेस्ट करायला, पण ठीक आहे केली कारण तुमचं नाव मोठं होतं. मग तुम्ही आम्हाला हे जे पजेशन देणार वगैरे हे जे आम्हाला जे तुम्ही स्वप्न दाखवली, मला एवढी मोठी लिस्ट तुम्ही वाचून दाखवली, आम्ही हे देणार ते देणार, हा प्रोजेक्ट तुमचा आहे आमचा आहे म्हणूनच आम्ही बुकिंग केली होती. ठीक आहे, आम्ही स्वप्न देखील पाहिली. कोरोनाला हे तुमचं पॅटर्न आमचं पॅटर्न. पण सर आम्हाला निश्चितच कलेक्शन टायटलप्रमाणे रजिस्ट्रेशन केलं होतं की कसं केलं होतं. कारण एकाच बुकिंगमध्ये 6व्या महिन्याला वेगळी डेट, 4थ्याला वेगळी, दुसऱ्याला वेगळी, पहिल्याला वेगळी, म्हणजे हे काय होतं सगळं. म्हणजे अगोदरच डिसाइडेड होतं की चुकून झालं होतं. त्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्या. याच्या बाबतीत इन डेप्थमध्ये मी अनालिसिस केलं. हे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता. तर तेव्हा माझ्या असं एक गोष्ट लक्षात आली की खूपदा कसं झालेलं आहे, बायर्सने फ्लॅट बुक केला आणि बुक केल्यानंतर खूप जण सेल्फ पेमध्ये आहे आणि त्यांचं म्हणणं काय होतं, सर तुमची बिल्डिंग रेडी जरी झाली तर मी फटकन तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. आज तुम्ही आला तर आज तुम्ही आला आणि मी ॲग्रीमेंट बनवला ह्या फ्लॅटचा की मला 1 महिन्यामध्ये तुम्ही पोझिशन घेऊन पैसे द्या, तर तुम्ही मला रिक्वेस्ट करा, नाही सर मला थोडं भले 1 वर्षानंतर द्या पण माझ्यासाठी द्या. बऱ्याच केसेसमध्ये हे झालेलं आहे. आणि लक्षात घ्या ना, आता असे कितीतरी बायर्स असतील की जे ह्या 2 बिल्डिंगमध्ये आहे ज्यांच्यामध्ये 24 डेट असेल किंवा 25 पण डेट असेल. आपण असं म्हणतोय का की 25 पर्यंत तुम्ही यायचं नाही, तुम्हाला पोझिशन मिळणार नाही. तिथे युनिफॉर्मिटी आहे ना. तुमच्या काही लक्षात आलं का, पोझिशन देताना आपण युनिफॉर्मिटी ठेवली. समजा तुमच्या पोझिशनमध्ये 23 दिलेली आहे तर कंपनी म्हणणार नाही की तुम्ही 23 ला या आणि तरच तुम्हाला आम्ही काय आहे पोझिशनमध्ये युनिफॉर्मिटी तुम्हाला ठेवावीच लागेल ना. तुम्हाला कधीतरी इथून जायचंच आहे, इथे राहायचं नाही आहे राईट. तुम्हाला हे पोझिशन तर द्यावंच लागणार आहे. तुम्ही युनिफॉर्मिटी देताय म्हणजे काय, तुम्ही आम्हाला जे प्रधानमंत्री आवास योजना आहे तुम्हाला माहित होतं 3.5 वर्षांमध्ये आपण पोझिशन दिली तर या माणसाला 2.5 लाख मिळणार किंवा वॉटेवर जो लायबल असेल त्याप्रमाणे मिळणार आहे. मग तुम्ही 16ला 15ला बुकिंग घेताय, तुमची सेल्समॅन एवढी मोठी स्वप्न दाखवताय. कोविड नंतर आता 19ला तुमच्याकडून ॲटलीस्ट 1-2 पोझिशन द्यायला म्हणजे 1-2
वन सेकंड कंपनीचा फायदा काय झाला तुम्ही सांगितलं काय? 24 ला पोझिशन डेट आहे, 24 ला आहे, 23 ला वॉटेवर तुम्ही 25 ला देणार नंतर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे. त्यासाठी तर आम्ही इथे आहोत राईट. आणि जर आम्ही आधी जागे झालो नसतो तर कदाचित 26 ला मिळाली नसती. तो नंतरचा भाग आहे. नाही, हा तुमचा गैरसमज आहे. हे जे difference दिसत नाही agreement date मध्ये, हे असं का? असं कोणी तुम्हाला पण मला एक असं सांगा, ऍग्रीमेंट केल्यानंतर तुम्ही व्हाईटनर लावून डेट बदलली आहे का? प्लीज मला सांगा. ऐका, आता हे मागे जाऊ नका. त्याच्यामध्ये नाही, तसं जर असेल तर त्याच्यामध्ये definitely मी बोलतो. नाही सर, त्याच्यावर खूप डिस्कशन झालंय. फायदे सरांना माहिती, फायदे सर असे ग्रुपच्या मध्ये राहून त्यांनी फेस केलेले आम्हाला. त्यांना माहिती बॅक हिस्ट्री काय आहे ते जाऊ नका मागे, कारण ते फार धोक्याच होईल. ते सोडा, वाईटिंग लागेल तुम्ही 16 का नंतर आणि मागचंच बोलताय. सर? ऍग्रीमेंट तुम्हाला पण काय करायचं याच्यामध्ये मला वाटतं आज सरांचा वेळ मिळालेला आहे आपल्याला. तर आपल्याला काय करायचं हे ठरवून जर आपण काढलं तर सोल्युशन मिळणार. सोल्युशन काढायलाच आपण इथे हा, सांगा मॅडम, तुम्ही solution सांगा. बरोबर आहे. सोल्युशन काढण्यासाठी आलेलो आहोत आपण. ते तुम्ही जे आवाज प्लीज ह्या केसमध्ये मला सोल्युशन सांगा. मी डन नाही आवाज योजनेचाच मी हा मुद्दा चालू होता म्हणून मी म्हटलं जर मला एखाद्या बिल्डिंगमध्ये माझ्या नेबरला एकत्र करून आवाज योजनेमध्ये जायचं असेल तर मी जाऊ कशी? वरच्याला विचारलं तर म्हणतो 26 ची डेट आहे, खालचा म्हणतो 25 ची आहे, बाजूला म्हणतो 24 आहे. माझी तर 22च उलटून गेले. तर मग आम्ही करायचं काय? आता तुम्हाला तुम्ही शेजारी आणि तुम्ही एकदम एकत्रच पाहिजे तिथे असं म्हणतो. ऑब्विसली आम्ही आता एवढे ग्रुपमध्ये आलेलो आहोत सर. एका बिल्डिंगमध्ये तुम्ही एका बिल्डिंगमध्ये येऊन एक फ्लॅट घेऊन राहू शकता का? प्रत्येकाची रिक्वायरमेंट मी तुम्हाला तेच बोलतो वेगळी असते. प्रत्येक जण नाही देऊ असं शकत. कसं सर? एकाच बिल्डिंगमध्ये सेम डेट पाहिजे ना? दोन सांगितलं की 1 महिन्याने तुम्हाला पैसे देतो माझे अडचण आपण मुद्द्यावर येऊया आणि स्पष्टीकरण द्या. बरं यात काय अपेक्षित, या क्षणाला अपेक्षित काय आहे? तर तुम्ही परत करतो. त्या सर्व माझी विनंती केली आहे ना, राहुल सरांनी दिलं पाहिजे. हा जो प्रश्न जो आहे दोन गोष्टी त्याच्यामध्ये. एक आहे बिल्डिंगचा कम्प्लिशन डेट आणि एक आहे पोझिशन डेट. आमच्या बिल्डिंगची जी कम्प्लिशन डेट आहे ते आपल्या वेबसाईटवरती लिहिलेली आहे. पोझिशन डेट जी आहे ती कस्टमरनी जेव्हा त्याचं पेमेंट पूर्ण करणार त्याची डेट जी आहे ती पोझिशन डेट राहील. आता समजा ॲग्रीमेंट कोणी 4 वर्षापूर्वी केलं असेल आणि समजा ॲग्रीमेंट आज केलं तर आमच्या ॲग्रीमेंटमध्ये डेट नाही आहे. आमच्या ॲग्रीमेंटमध्ये असं लिहिलं आहे की मॅक्झिमम पिरियड 3 वर्ष आणि त्याच्यानंतर ग्रेस पिरियड. मॅक्झिमम येतो, मिनिमम नाही आहे. म्हणजे 3 वर्षापर्यंत तू कधी पण घेऊ शकतो पोझिशन, असं येते. म्हणजे कम्प्लिशन डेट ही वेगळी असते बिल्डिंगची आणि पोझिशन डेट ही कस्टमर कधी घेतो पोझिशन त्याच्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे ना? असं झालेलं नाही. काय अपेक्षित काय आहे? थांबा. बरं एक काम करूया, याच्यात सोल्युशन कोणीतरी येऊन सांगावं काय आहे या क्षणाला. सरांनी डेट सांगितल्या 2 वर्षामध्ये प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे आणि सरांनी हे पण सांगितलं की त्या मॅक्झिमम पिरियड त्याच्या आत तुम्ही पोझिशन घेऊ सर, शकता. आवास योजनेचे पैसे जे तुम्ही म्हणताय ना तुम्हाला मिळतील, आम्ही सोबत येतो. तर त्यांच्या अगोदर ज्यांनी बुकिंग केले 3.5 वर्ष त्यांची कोविडच्या अगोदरच कंप्लीट आहेत, त्यांना कसे पैसे परत मिळतील? सर मी बोलू शकतो का? सर माहिती ते त्यांच्या माझ्या बिल्डिंगचा विषय बाकीचं नाही बोलायचं. गाडी गावकर कोण आहेत मला सांगा. सर मी मला सांगितलं होतं मला फोन नका करू. मला तुम्ही एक मिनिट तुम्ही ना मीटिंगचं बोला सर प्लीज 1 मिनिट. मला नाही तर मग त्यांच्याशी पर्सनली बोलू. तुम्ही जाऊन पर्सनली बोलू. मला पर्सनली बोलू. नाही काय नाही करत. आम्ही काय करणार हो मध्यमवर्गीय आम्ही काही नाही करू शकतो. आम्ही हातबल आहोत. आम्ही सिक्युरिटी पण नका ठेवू. तुम्हीच आम्हाला मारून पळवा इकडून. राहुल सरांना सांगू इच्छितो की भरपूर बाहेरची पोझिशन फ्लॅट बुकिंग जे आहे 2015 मध्ये आहे, 2014 मध्ये आहे, 2016 मध्ये आहे. आणि पेमेंटच्या रूलनुसार ज्यांचं फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे झालंय त्यानुसार 36 मंथ. पण कोविड यांच्या अगोदर त्यांचं 36 मंथ कम्प्लीट झालेलं आहे. आणि ज्या बाहेरची पोझिशन डेट 2024 असेल, 26 असेल आणि कोविडचा पिरियड वगळता 36 मंथ कम्प्लीट होऊन जर त्यांना ओसी भेटला नसेल तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी
बिल्डरने घ्यावी ही आमची सर्वांकडून विनंती आहे. याचा आमच्या ॲग्रीमेंटच्या हिशोबाने 2019 मार्चच्या आधी पोझिशन होतं. असे जे ॲग्रीमेंट्स आहेत त्याच्यासाठी आम्ही पर्सनली त्या NHPच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची चर्चा करू. कारण की हा जो सबसिडीचा GR आहे बेसिकली त्याच्यामध्ये असं त्यांचं गाईडलाईन आहे की 3 वर्षात पूर्ण करावी. पण असं कुठेही काय म्हटलेलं नाही आहे की जर 3 वर्षात पूर्ण नाही केलं तर बँकेने हे पैसे परत द्यायचे, असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. हे बँक जे करते आहे आणि हे जे NHPकडनं आपल्याला क्लेरिफिकेशन घ्यावं लागलं. आमचे लॉयर पण जातील तिथं. 99% जे 2019 मार्चचं सोडा पण त्याच्यानंतरचे पण सर्व लोकांचं प्रॉब्लेम आपण हे 99% लिगल मार्गाने सॉल्व्ह करू. आपण पूर्णपणे रिप्रेझेंट करू आपली केस. तुम्ही लोकही करा रिप्रेझेंट, आम्ही पण करू आणि हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू सर. त्या रिलेटेड एक क्वेश्चन होता कारण की ज्यावेळेस बायर्स फ्लॅट बुकिंगसाठी आला होता इथे अंधेरी ऑफिस असेल, ठाणा ऑफिस असेल किंवा सानपाडा ऑफिस असेल किंवा वांगी साईट असेल, तर त्यावेळेस जे एक्झर्बाचे रिप्रेझेंटेटिव्ह होते सेलर्स, तर त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं तुम्हाला डिसेंबर 2018, 2019 आणि 2020 ला पूर्ण तुम्हाला पोझिशन भेटून जाईल. पण सद्यस्थिती पाहता ज्यावेळेस बायर्स आमचा उपनिबंधक कार्यालय गरजेचे गेला त्या ठिकाणी कुणालाही वाचून न देता पोझिशन डेट त्यांना त्यांच्या ॲग्रीमेंटवर मार्च 2022, मार्च 2024 आणि मार्च 2026 ही दिलेली आहे. तो सायनाथ जो बोलतो ना तो मुद्दा सगळ्यांच्या वतीने मी क्लिअर करतो. डिसेंबर 2018 सांगूनच फ्लॅट विकलेत, बरोबर ना? हा मुद्दा आहे सर. हा फ्रॉड झाला आमच्यासोबत सगळ्यांसोबत. ते नाही सेल्समॅनने इथे जे सांगितलं आता इथे फायदे झाले नव्हते पण आता ते शीर्ष आता इथे शिक्षक असतील ते त्या टायमाला होते टाळ्या वाजवले सगळे फ्लॅट बुकिंग झाले म्हणून. पण डिसेंबर 2018 तेव्हाच तुम्हाला पोझिशन भेटेल हे सांगितलं होतं आम्हाला सगळ्यांना. आणि नंतर तिकडे ॲग्रीमेंट तर बघितलं नाही. सेल्स टीम आता तुम्ही होते सेल्स टीमनी केले, सेल्स टीम कुठे आहे? आणखी तुम्ही सांगितल्याशिवाय तर असं सेल्स टीम फॉलो नाही करणार तुमची ऑर्डर. नाही मध्यंतरी आपण आउटसोर्सिंग केलेले बरेचसे ब्रोकर्स सुद्धा आहेत ज्याला चॅनल पार्टनर्स म्हणतो. त्यांनी देखील कंपनीसाठी फ्लॅट्स विकलेले आहेत. आता याच्यामध्ये कंपनीचा का ठेवू त्याही सांगा. ॲग्रीमेंटमध्ये वेगळं आणि इथे वेगळं. जेव्हा आपला सेल्स टीमचा जेव्हा इकडे लावलेला होता जेव्हा सेल्स टीम जेव्हा स्टार्टिंगला 2017 सेल्स टीम आम्ही गेटवर होती त्या टायमाला सगळ्यांना वर्बली हे बोलले गेलेलं होतं की 2018 तुम्हाला पोझिशन मिळणार म्हणजे 2 वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष 2018 पर्यंत अपडेट्स पण येते. त्याच्यानंतर अपडेट्स यायचे स्टॉप झाले. पण 2018 जी कमिटमेंट आम्हाला केलेली की तुम्हाला पोझिशन मिळणार ती अजूनपर्यंत मिळाली नाही. आणि जे आतापर्यंत कमिटमेंट्स होतात की 6 महिन्यानंतर तुम्हाला ही बिल्डिंगची पोझिशन मिळेल किंवा 1 वर्षानंतर ही बिल्डिंगची पोझिशन मिळेल, ते मिळेल कमिटमेंट फुलफिलमेंट आहेच का. मग ती फेक कमिटमेंट का केली? सेल्स टीम जो होती ती बाहेरची पहिली नव्हती, ती सेल्स टीमच होती इकडची. मला असं वाटतं की मीटिंग सुरू झाल्यापासून आतापर्यंत आपण जे नंतरच्या 2 गोष्टी एक तर आपलं पोझिशन कधी मिळणार आणि जसं यांनी क्लिअर केलेले 2024 टोटल एमआयडीज सर्व भेटणार. ज्यांचे 2024 ॲग्रीमेंटवरती आलेले आहे, 28 आलेलं आहे, पण त्याला आम्ही 24 करू. मॅक्सिमम डेट आहे आपल्या वेबसाईटला जी डेट आहे ना ती पकडा. सर ॲग्री प्रॉब्लेम मी याच्या पुढे अजून करायला असतो की जसं ॲग्रीमेंटमध्ये 24 आहे 28 तरी आम्ही त्याच्यावरती 24 असं मेन्शन करतोय आणि त्याचा तुम्ही स्वतःच प्रेझेंट आहोत या जागेवरती. डिसेंबर 24 बोलतो 24 तो इन शॉर्ट 24 क्वेश्चन होता. ॲग्रीमेंटमध्ये जी डेट आहे ना ती मॅक्सिमम डेट आहे. असं काही गरज नाही आहे की जे ॲग्रीमेंटवर दिलं आहे म्हणजे त्याच्यानंतरच मिळालं. ती मॅक्सिमम डेट आहे.
जी वेबसाईटची डेट आहे ती एक्झॅक्ट आमच्या शेड्यूलच्या हिशोबाने आहे आणि 2024 डिसेंबरपर्यंत पूर्ण टाउनशिप विथ ऑल द ॲक्टिव्हिटीज आम्ही पूर्ण प्रदेशात घेणार आहोत. याच्यामध्ये आमचं नुकसान काय व्हायचं आहे की जी डेट सध्या ॲग्रीमेंटवरती आहे त्या डेटवरती आम्हाला पुढच्या 18 महिने थांबायचं आहे. ॲज पर द रेरा ज्या कोविडचं इंजेक्शन भेटलेलं आहे जसं एक्झाम्पल सर happening right now, it's only happening. Even your sales representative right now they are presenting same thing on. Check your agreement, it's on 2024 and take 1 more 18 months. That will be your final decision. See, basically it's happening तुम्हाला सांगतो आहे की ॲग्रीमेंट आहे ना ही वेबसाईटवरती म्हणूनच टाकली ती वेबसाईटवरती डेट टाकली तर ती तुम्ही फोडून चाला त्याचं क्लेरिफिकेशन लेटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमच्या ऑफिसवरून घेऊ शकता. ॲग्रीमेंट ही मॅक्सिमम डेट आहे. भेटेल का? भेटेल का? क्लेरिफिकेशन लेटर तुम्हाला पाहिजे तर आमच्या ऑफिसमध्ये घेऊ शकता. क्लॅरिफिकेशन लेटर जर भेटत सगळ्यांचं ॲग्रीमेंट आपल्या मीटिंगच्या मिनिट्समध्ये जी येईल ते सगळ्यांनाच लागू राहणार आहे. अपने एमडी सर खुद ही बोल रहे हैं जो भी क्लेरिफिकेशन चाहिए या फिर जो अपन पॉइंट बोल रहे हैं उसमें उन लोग का आ रहा है रिस्पॉन्स. मॅक्सिमम डेट डिसेंबर 2024 पर्यंत द्या कारण की भरपूर बाहेर सेक्टरमध्ये पूर्णपणे लॉस झालेला आहे कारण बाहेर एका ठिकाणी एका चाळीमध्ये किंवा फ्लॅट्समध्ये रेंटवर राहतोय त्याच्यामुळे भरपूर मोठमोठे प्रश्न आहेत. घरचं असेल एज्युकेशन असतील मुलांचे हॉस्पिटल्स असतील EMIs आहेत. पोझिशनची डेट जी आहे ना तुम्हाला मी सांगितलं मगाशीकच की 10 बिल्डिंगचं पोझिशन तर आत्ताच आहे त्याच्यानंतर 17 बिल्डिंगचं साधारणतः 1.25 वर्षात आहे आणि लास्ट बिल्डिंग त्याच्यानंतर सगळ्या ॲबिलिटीचं पोझिशन 24 पर्यंत आहे आणि ही वेबसाईटवरती पण आहे. त्याचं तुम्हाला लेटर पाहिजे असेल तर आमच्या ऑफिसवरून घ्या काय प्रॉब्लेम नाही. नहीं अपना कुछ नहीं है वो लोग करेंगे कुछ ट्रांसफर. As per the current other side, आपला MCE म्हणून व्यवसाय गव्हर्नमेंटची MCE राईट ना आपल्या सर्वांचं भेटलं त्याच्यानुसार तुमचं नाव दिसत नाही एग्रीमेंट सोबत MCE. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स में उनका कहना है कि आपका नाम डायरेक्टर्स लिस्ट में नहीं डायरेक्टर लिस्ट में जो जर्बिया डेवलपर्स लिमिटेड में थांबा संदीप सर्वे ग्रुपमध्ये 40 कंपनी आहेत आणि डायरेक्टर हे रोटेशनमध्ये असतात. कधी एका कंपनीत त्याला एकापेक्षा पिरियडपेक्षा जास्त एकच डायरेक्टर असतो असं नाही रोटेशनमध्ये असतात. ठीक आहे सर तेच क्लिअरिफिकेशन हवं डायरेक्टरपेक्षा महत्त्वाचं असतं शेअर हे आम्हीच आहोत आणि डायरेक्टर इज जस्ट ॲडमिनिस्ट्रेशन कॅपॅसिटी. तेच क्लिअरिफिकेशन हवं होतं कारण वेबसाईटवरती जे नाव आहे 2022 मध्ये वेगळे डायरेक्टर दिसत होते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सर फेज 3 मध्ये आणि फेज 4 मध्ये जे सातबारा एक्सपायर्ड आहे त्याच्यावर एक्झरबॅक डेव्हलपर्स लिमिटेड यांचं नाव नाही आहे पण सेलगीट सर्व झालेलं आहे. सर्व बिल्डरच्या नावावर आहे प्रॉपर्टी. फक्त आमचा मुद्दा एकच आहे की तो 7/12 शो व्हायला पाहिजे. सर्वे नंबर 24/4, सर्वे नंबर 24/7, सर्वे नंबर 24/8, सर्वे नंबर 24/11, सर्वे नंबर 24/12, सर्वे नंबर 24/13, सर्वे नंबर 25/3/B. हो सेंटेड आहे सर इश्यू आहे शो होत नाही. बेसिकली सेंटेड असलं की कंप्लीट होतं म्हणजे आपल्याकडे सातारा हे टेक्निकल असतं रेव्हन्यू रेकॉर्डसाठी ते सातारा केल्यावर समजा राहिलं असतं तरी काय फरक नाही पडणार. हो सर पण सर ह्या रिलेटेड सर भरपूर बायस काय करतात सातारा जे आपली वेबसाईट आहे महाराष्ट्राची महाभूमी त्यावर आपण चेक करतात त्यावर नाव लँडलॉर्डचे येतात त्यामुळे भरपूर बायस सातारा हे जे आहे रेव्हन्यू रेकॉर्ड असतं गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्शन रेकॉर्ड असतं पण एकदा सेटल झालं तुमच्याकडे जर इलेक्ट्रिक असेल तर तुमचा सातारा उशिरा झाला किंवा लवकर झाला त्याने काय फरक
पण महत्वाचं आहे ना. नाही असं काही नाही इंडस्ट्रीवरती पण होतं. तर त्यामध्ये एक रिक्वेस्ट होईल तुम्हाला, सर्वे नंबर 19/3 त्यामध्ये जे रॉयल्टी चार्जेस जे चुकून लागले त्यांचे काय इंटरनल प्रॉब्लेम्स असतील तेवढं लवकरात लवकर जे चार्जेस क्लिअर करून घेऊ. त्याचं ऑलरेडी अपील चालू आहे गव्हर्नमेंटमध्ये. अपीलची मुदत असते कारण ती मुदत झाली की कारण आपली जी पूर्ण लँड जी आहे ती ऑलरेडी एन आहे आणि एन लँडला रॉयल्टी लावायचा कायदाच नाही आहे. म्हणजे ती चुकून लावलेली आहे पण ते अपील डिसाईड होईल तेव्हा ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल. मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये जे बाकीचे जे प्रोजेक्ट चालू आहे तर तिथे सेलिंग करताना बाहेरचं डायरेक्ट सेल केलं जातं. पण आपलं ह्या प्रोजेक्टला ॲग्रीमेंट झालेला आहे तर सेलचा जो चार्ज लागेल सेपरेट कुठल्याच प्रोजेक्टमध्ये आहे सगळ्या प्रोजेक्टमध्ये आहे दाखवून द्या मला की कधीच होतं सेपरेट हे फायनल सोसायटीला नाव होतं. बरोबर. आता तुमच्या नावाने सगळ्यांच्या नावाने ॲग्रीमेंट होतं तुमची सोसायटी कॉम होते आणि त्या सोसायटीच्या नावाने सेपरेट होतं. त्यानंतर ज्यावेळेस आपलं प्रॉपर्टी हे होईल सेल डीड आता जे आहे अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून आपण इथे ॲग्रीमेंट केलेलं आहे. पण जेव्हा त्याच्यानंतर आपल्या रजिस्टरला 1% चार्ज लागतो सेल डीड करायला तसं ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन आहे आपल्या. नाही पर्पज पण नाही ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला स्टॅम्प लागत नाही. आता तुमचं ॲग्रीमेंट रजिस्टर्ड आहे त्याच्यानंतर जेव्हा हे प्रोजेक्ट कंप्लीट होईल तेव्हा तुमची सोसायटी फॉर्म होईल आणि सोसायटीच्या नावाने फायनल ॲग्रीमेंट सेटेड होणार ज्याच्यामुळे तुम्हाला काही रुपये पैसा भरायचा नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सर, सोसायटी रजिस्ट्रेशनला जो चार्जेस लागणार आहे सर पर युनिट 10,000 रुपीज तो चार्जेस आपण कमी करावा अशी सर्वांच्या वतीने सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो पर युनिटला 10,000 रुपये जो चार्जेस आहे तो चार्जेस आपण कमी करावा ही सर्वांच्या वतीने विनंती करतो. कारण की बाहेरच भरपूर कोविडमध्ये जॉबलेस झाले त्यानंतर रूम रेंट असतील EMI चालू होते त्यामुळे त्यांची खूप वाईट कंडिशन आहे. त्यामुळे तुम्ही 10,000 मध्ये त्याचं डिस्काउंट द्यावा सर्व बाहेर. ठीक आहे आम्ही पॅरेंटचं डिसिजन घेऊ आणि तुम्हाला कळवू.